तर राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी मान्य केली, जेणेकरून मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद होईल। हेच हैदराबाद गॅझेटियर सरकारशी आता डोकेदुखी तर ठरत नाहीये ना, असा प्रश्न निर्माण झालाय। कारण बंजारा समाजाने आता याच गॅझेटियरच्या आधारे आदिवासी प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज आदिवासी असल्याचा उल्लेख आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज VJNT-A प्रवर्गात आहे, पण आदिवासी प्रवर्गातनं आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड, धुळे आणि नांदेडमध्ये बंजारा समाजाने घोषणाबाजी केली, तसंच सरकारला निवेदनही दिलं। गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला पाठिंबाही दिला। हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचंही जाहीर केलं। तसंच मंत्री संजय राठोड यांनी मुंबईमध्ये बंजारा समाजाची महत्त्वपूर्ण बैठकही बोलवली, ज्याला बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत, आमदार, लोकप्रतिनिधी सुद्धा आणि अभ्यासकही उपस्थित होते। त्यामुळे आता राज्यामध्ये आरक्षणावरनं एक नवीन वाद होऊ घातलेला आहे असं दिसतंय। आरक्षणासाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅझेट सुद्धा समोर आलंय, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आलाय। सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडनं वेळ मागून घेण्यात आला असतानाच अखिल भारतीय मराठा महासंघाकडनं कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आला। 1881 मध्ये इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली होती। या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे। इंग्रजांनी केलेल्या नोंदीनुसार 1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाखाच्या घरात होती। त्यामध्ये 3 लाख कुणबी आणि 60,000 मराठा असल्याचा उल्लेख होता। मात्र 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख इतकी आहे।